नमस्कार. माझे भारतासाठी स्वप्न किंवा माझ्या स्वप्नातील भारत या विषयावरती तुम्हाला निबंध भाषण जर करण्याची वेळ आली तर त्यासाठी अतिशय उत्कृष्ट, विशेषतः बालवयोगटासाठी हे भाषण प्राथमिक वर्गासाठी उपयुक्त ठरणार आहे. माझ्या चॅनलवरती तुम्हाला अशा प्रकारचे असंख्य भाषणे, सूत्रसंचालन, निवेदन याचे व्हिडिओ मिळणार आहेत. तिथे सुद्धा तुम्ही नक्की भेट द्या. चला तर आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. माझे भारतासाठी स्वप्न, माझ्या स्वप्नातील भारत. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग, माझ्या शाळेतील सर्व छोट्या बंधू भगिनींनो, आज मी तुम्हाला माझे भारतासाठी स्वप्न अर्थात माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर 2 शब्द सांगणार आहे. तरी आपण शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी अपेक्षा व विनंती. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. रेडिओवर देशभक्तीपर गाण्याची ही धून वाजत होती आणि माझे मन, माझा भारत कसा असावा, माझे भारतासाठीचे स्वप्न डोळ्यापुढे एखाद्या रील्स प्रमाणे दिसू लागले. मला हे गीत ऐकताना आजोबांनी एकदा मला आपला भारत पूर्वी कसा होता हे सांगितले होते. असे म्हणतात, पूर्वी एवढी समृद्धी होती की लोक काठीला सोने बांधून फिरत किंवा भारतात सोन्याचा धूर निघत होता. तो भारत मला पुन्हा हवा आहे. सर्वप्रथम मला या स्वप्नात भारतातील सुंदर शाळा दिसू लागल्या. छान इमारत, शाळेसमोर बाग बगीचा, त्यामध्ये आम्हा मुला मुलींना खेळायला भरपूर खेळणी असावी. पिण्याचे शुद्ध पाणी शाळेतच मिळाले म्हणजे आम्हाला घरून पाणी आणावे लागणार नाही. शाळेत खेळासाठी मैदान, स्वच्छतागृह असेल. प्रत्येक शाळेत मुलांना बसण्यास बेंच असतील. आणि हो, आजकाल शिक्षण खूप महागडे झाले आहे. ज्या देशात 2 वेळच्या अन्नाची विवंचना असणारी लाखो कुटुंबे आहेत त्यांना हे शिक्षण परवडणारे नाही. म्हणून सर्वांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, तरच भारत आणि इंडियामधील दरी कमी होईल. सध्या सगळीकडे भीतीचे वातावरण वाटते. मुले, स्त्रिया, वृद्ध यांना निर्धास्त राहता येत नाही. आम्हा सर्वांना सुरक्षित वाटेल, कुठेही मुक्त संचार करता येईल असे शांत सुरक्षित भारताचे माझे स्वप्न आहे. आज खरोखर विविधतेत एकता आहे का प्रश्न पडतो. कारण देशात जाती जातीमधील भेदभाव, धर्माधर्मातील तेढ, प्रांतातील सीमावाद विकोपाला गेले आहेत. दहशतवाद, आतंकवाद, गुन्हेगारी, खून, दरोडे, बलात्कार यांनी थैमान घातले आहे. आणि म्हणून म्हणावे वाटते, हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. हे गीत सत्यात यावे हे माझ्या भारतासाठीचे स्वप्न आहे. माझ्या स्वप्नातील भारतामध्ये खड्डेविरहित स्वच्छ रस्त्यांचे जाळे आहे. रस्त्यांच्या कडा देखील इतक्या आखीव रेखीव असतील की पट्टीत घेऊन आखल्यासारख्या वाटतील. रस्त्याची कडा संपली की हिरवळ सुरू होईल, अशी हिरवळ की तिच्यावरून पायी चालत जाण्याचा मोह व्हावा. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री म्हणायचे, जय जवान जय किसान. पण आज जगाचा पोशिंदा शेतकरी राजाच भोगतोय सजा. दररोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या होत आहेत. आजही अन्नदाता उपेक्षित आहे. त्याला पुरेसे पाणी, दिवसा वीज मिळेल, त्याच्या घामाला योग्य दाम मिळेल, शेतकरी सुखी आणि संपन्न व्हावा, पाहावयास मिळावा. माझ्या स्वप्नातील भारतात वृक्ष, वेली, झाडे, झुडपे यांची बहार असेल. सर्व ठिकाणी सुंदर निसर्गासोबत स्वच्छ प्रदूषणमुक्त हवा मिळेल आणि प्रत्येकाला आरोग्यमय मुक्त श्वास घेता येईल. माझ्या भारतात बुद्धाची शांती, महावीराची अहिंसा, शिवरायांचा स्वाभिमान, महाराणांची देशभक्ती, संभाजी महाराजांची धर्मनिष्ठा, बाबासाहेबांचे संविधान मानणारी लोकशाही असेल. माझा भारत देश या पृथ्वी तलावरील सर्वश्रेष्ठ देश असेल. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, बलसागर भारत होवो विश्वात सोबुनी राहो. बलसागर भारत होवो विश्वात सोबुनी राहो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.